2 वर्षांपासून खचलेला बागेचा ओढा पूल बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका वाढला। गारगोटी मुरगुड मार्गावरील चिमगाव येथील बागेचा ओढा म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुलाचा एक भाग गेल्या 2 वर्षांपासून खचलेल्या अवस्थेत असून त्यामुळे हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे। वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने संपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या मार्गावरून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात। एसटी बस, माल वाहतूक वाहने, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नोकरी व्यवसायासाठी ये-जा करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर करतात। मात्र पुलाचा भाग खचल्याने वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। विशेष म्हणजे पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी संबंधित विभागाकडून दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे। मात्र त्यामुळे समस्या सुटलेली नसून अपघाताचा धोका कायम आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली। विशेषतः रात्रीच्या वेळी पुलाचा खचलेला भाग स्पष्ट दिसत नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे। एखादे वाहन पुलाच्या बाजूला जाऊन गंभीर अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। गेल्या 2 वर्षांपासून या धोकादायक परिस्थितीची माहिती संबंधित विभागाला देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांच्या मध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। संभाव्य अपघात टाळण्यासाठी पुलाची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करून नागरिकांचा जीवित धोका दूर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मुरगुड गारगोटी हा राज्याचा एक मार्ग आहे आणि या मार्गावरती चिमगाव या हद्दीत या बागेचा ओढा यामध्ये गेली 2 वर्ष झाली एक साईडला खचलेला आहे। आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा कोणत्याही प्रशासनानं याची दखल घेतलेली नाही आहे। आम्ही ज्यावेळी तक्रार करतो त्यावेळी कुठल्या तरी प्रशासन येऊन इथं बॅरिकेड लावतं आहे, पण असं न होता समजा एखादी उद्या गाडी आत आली आणि कोसळली किंवा विद्यार्थी वगैरे जातात, याचा अपघात झाला तर याचं जबाबदार कोण घेणार आहे, याचा आता प्रश्न पडला आहे आम्हाला। बरेच वेळा आम्ही मागणी करून सुद्धा हा पूर्ण झालेला नाही आहे, तर याची प्रशासनानं दखल घेऊन याचं काम पूर्ण करावं। मुरगुड गारगोटी रोडवर जो राज्य महामार्ग आहे, बागेचा ओढा या ठिकाणी सार्वजनिक ओढ्या शेजारी जी असणारी संरक्षण भिंत आहे ती 2 वर्षे गेली, 2 वर्ष खचली आणि ह्या वर्षी ती पडलेली आहे। प्रत्येक वर्षी इथं येऊन आमची मुरगुड नगरपालिका बॅरिकेड लावते की जाण्या येणाऱ्या वाहनाचा अपघात होऊ नये म्हणून, पण असं किती दिवस चालणार? याच्या वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाने यावर दखल घेतलेली नाही। बांधकाम विभागाकडे ढोकून सुद्धा बघत नाही आहे आणि ह्या रस्त्याचा भराव तुटून पडणार आहे। ह्या रोडवरून एस टीची मोठी वर्दळ आहे। कोल्हापूर जाणाऱ्या एस टी असतील, मुरगुड, निप्पाणी, तिथून बरीच वाहतूक होती। एकंदरीत एस टी जर ह्या ओढ्यात पडल्यानंतर बांधकाम विभागाकडे लक्ष देणार आहे, काही लोकांचं जीवितहानी झाल्यावर लक्ष देणार आहे, हे आता आम्हाला कळणं झालेलं आहे। आणि हे थोड्यासा दिवस रस्ता पूर्णपणे तुटून जाणार आहे, कारण या ओढ्याला असणारा पाण्याचा फ्लो किंवा सरपिराजीराव तलावापासून जांभूळखोरा यापर्यंत मोठं भरपूर मोठं पाणी त्या ओढ्यातून जातं आहे आणि हे नदीला मिसळते आणि हे सगळं तुटून जाणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर याची दखल घेऊन तिची तात्काळ उपाययोजना याची करावी। गेल्या 2 वर्षापासून मुरगुड गारगोटी रोड चिमगाव मार्गे गंगापूर मडिलगे हा एक राज्यमार्ग आहे। या मार्गावरून सतत ये जा म्हणजे गारगोटला जाण्यासाठी एक 5-7 किलोमीटरचा शॉर्टकट होतो आहे, म्हणून सर्व वाहतूक या मार्गाने चालू आहे। गेल्या 2 वर्षापासून आम्ही बघतो हे सार्वजनिक कचरा जे भिंत आहे बागाच्या ओढ्याची, ही बागाच्या ओढ्याची भिंत 2 वर्षापासून खचलेली आहे। इथं पूर्ण BNC अधिकारी असू देत, बाकीचे इतर ह्या बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी येऊन मुरगुड नगरपालिकेच्या इथं बॅरिकेड 2-3 वेळा लावलेला आहे। पावसाळ्यात सुद्धा आता इथं बॅरिकेड लावलेला आहे, पण तिने या 2 वर्षात कधी इथं ह्या रस्त्याची डागडुगी किंवा एक सार्वजनिक कचरा दुरुस्त करायचं काम केलं नाही। भविष्यात एका बाजूने हे रस्ता खचलेला आहे, हे खचलेला रस्ता एखादं मोठं वाहन आलं किंवा एस टीसुद्धा इथं एस टीच्या मला वाटते वर्षात महिन्यातनं म्हणजे रोज येतं 10-20 फेऱ्या होत्या एस टीच्या। ठाणेवाडी, बोळाई आणि गारगोटी ही एस टीची वाहतूकसुद्धा इकडे चालू आहे। तरी आता गेल्या 2 वर्षापासून आज सगळ्यात अशी घटना म्हणजे माझं इथं कुणी दुरुस्तीने BNCनं दुर्लक्ष केलेलं आहे। माझ्या मते इतके दिवस होऊनसुद्धा या रस्त्याची दखल घेतलेली नाही आणि हे सार्वजनिक कचरा ढासळलेलाच आहे पूर्ण। एखादं वाहन किंवा एस टी इथं जर साईडला भगदाड जर पडलं, आता पडलं त्यापासून जर पडलं तर मोठा ॲक्सिडेंट होण्याचा संभव आहे आणि याला जबाबदार कोण, असे नागरिकांना विचारणं होत आहे।
केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. नवीन सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.